महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री राघोबा शैलेश ट्रॉफी 2025 30 वर्षाचा वारसा जपणारा सलोख्याचा क्रिकेट महासंग्राम उत्साहात संपन्न। श्री राघोबा शैलेश क्रिकेट क्लब 2025 कोटनाका उरण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली श्री राघोबा शैलेश ट्रॉफी 2025 भव्य ओव्हरम क्रिकेट स्पर्धा कोटगाव ग्रामस्थ मंडळाच्या मैदानावर पेट्रोल पंपाच्या मागे उरण येथे दिनांक 25 डिसेंबर ते 28 डिसेंबर या कालावधीत मोठ्या उत्साहात आणि खेळाडूंच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाल्या। उरण तालुक्यात गेली 3 दशके क्रिकेटप्रेमींच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे श्री राघोबा शैलेश ट्रॉफी ही केवळ क्रिकेट स्पर्धा नाही, तर गावागावातील तरुणाईच्या उत्साहात आणि मैत्रीच्या अतूट नात्याचा एक अविश्वसनीय प्रवास आहे। या स्पर्धेचे आयोजन, नियोजन आणि संघटन अगदी निर्दोष असते की तालुक्यातील प्रत्येक क्रिकेट संघ या श्री राघोबा शैलेश क्रिकेट क्लबमध्ये सहभागी होण्यासाठी उत्सुक असतात। 3 दशकांचा हा प्रवास अनेक खेळाडूंच्या आठवणींचा साक्षीदार आहे, ज्यांनी लहानपणापासून या मैदानावर स्वप्ने पाहिली आणि ती पूर्णही केली। गावोगावी भरणाऱ्या क्रिकेट स्पर्धा ग्रामीण भागातील क्रिकेट संस्कृतीचा एक महत्त्वाचा उत्साही भाग आहे। नवोदित खेळाडूंना संधी देणे, त्यांना मुख्य प्रवाहात आणणे, सर्वात महत्त्वाचे म्हणजे खेळाच्या माध्यमातून गावामध्ये सलोखा निर्माण करणे, हाच स्पर्धेचा मुख्य आणि पवित्र उद्देश आहे। या मैदानावर जेव्हा चेंडू बॅटवर आदळतो तेव्हा केवळ धावा निघत नाहीत, तर माणसांची मने जोडली जातात। श्री राघोबा शैलेश ट्रॉफी हे नातं आजही तितक्याच प्रेमाने आणि निष्ठेने जपले जाते। धमाल, जोश आणि अथांग उत्साह याहून पलीकडे जाऊन आपल्या मातीतील खेळाडूंच्या कौशल्याला आणि गावाच्या एकजुटीच्या भावनेला सलाम। 4 दिवस चाललेल्या या भव्य स्पर्धेत क्रिकेटचा थरार पाहायला मिळाला। या स्पर्धेत उरण आणि पंचक्रोशीतील अनेक नामवंत संघाने सहभाग घेतला होता। प्रत्येक सामना अत्यंत चुरशीचा झाला आणि खेळाडूंनी मैदानावर आपले सर्वोत्तम प्रदर्शन करत प्रेक्षकांची मने जिंकली। स्पर्धेतील विजेत्या संघांना आकर्षक बक्षिसे व चषक देऊन गौरवण्यात आले। याकरता प्रथम क्रमांक 50,000 रुपये आणि भव्य चषक या पारितोषिकाचे मानकरी ठरले अजय 74 TMCC बोरखार। द्वितीय क्रमांक 25,000 रुपये व भव्य चषकाचे मानकरी ठरले येशीदेव सातरहाटी। तृतीय क्रमांकाला 13,000 रुपये व चषकाचे शिलेदार ठरले दिव्यांग 11 थर्ड आणि चतुर्थ क्रमांकासाठी 13,000 रुपये व आकर्षक चषक याचे शिलेदार ठरले स्वर्गीय प्रकाश पाटील स्मृती पाणदिवे। याशिवाय प्रत्येक सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूला सामनावीर पुरस्कार देण्यात आला। तसेच संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांनाही विशेष चषके प्रदान करण्यात आली। मालिकावीरासाठी आकर्षक सायकल हे बक्षीस ठेवण्यात आले होते आणि हा बहुमान पटकावला बोरखार संघातील विघ्नेश डाकी या खेळाडूने। स्पर्धेचा अंतिम दिवस विशेष भावनिक ठरला। जेव्हा विजेत्या संघांचे नाव जाहीर झाले तेव्हा खेळाडूंच्या आणि समर्थकांच्या आनंदाला पारावर उरला नाही। क्रिकेट क्लबचे आयोजक आणि कोटनाका ग्रामस्थ अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने या स्पर्धेचे आयोजन करून एक खेळातील आदर्श निर्माण करत असतात। स्पर्धेची सांगता झाली असली तरी खेळाडूंचा जोश आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद पुढील अनेक दिवस सर्वांच्या स्मरणात राहील। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, कोटनाका, उरण।